दरम्यान 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसेनं हायकोर्टात धाव घेतली। मनसे नेते अविनाश जाधव आज याचिका दाखल करणार आहेत। ठाण्यामध्ये अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब असल्याचा आरोप सुद्धा अविनाश जाधवांनी केला। ॲडव्होकेट असीम सरोदे सुद्धा आमच्या सोबत आहेत असं सुद्धा अविनाश जाधवांनी सांगितलं। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशकामध्ये सर्वाधिक बिनविरोध नगरसेवक निवडून आले। मनसे ठाकरे गटाच्या उमेदवारांनी अचानकपणे अर्ज मागे घेतले असून दबाव निर्माण करून पैशांचा आमिष दिल्याचा आरोप मनसे ठाकरे गटानं केलेला आहे। मला असं वाटतं की मागील 2-3 दिवसात बिनविरोधच्या विरोधात जे काही महाराष्ट्रात घडतंय त्याच्या बाबतीमध्ये आमच्याकडे अनेक प्रूफ आहेत आणि काल निवडणूक आयोगाने देखील याची चौकशी लावलेली आहे। फक्त त्याची चौकशी लावून होणार नाही, कारण जे आरओ आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे। तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी अशी याचिका आज आम्ही दाखल करतो।